नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. तुकाराम मुंडे असा एक अधिकारी की जिथे तुम्ही त्याला टाकाल तिथे त्या डिपार्टमेंटमध्ये किती महत्व आहे हे दाखवतो आणि मग काम करायला लागतो आणि त्याच्या कामानी भ्रष्टाचारी, व्यभिचारी, भेसळ करणारे, नंबर 2च्या काम करणारे जितके लोक आहेत त्यांचा थरकाप उडवतो. आता तुकाराम मुंडेची यांनी बदली अन्न व औषध प्रशासन विभाग, FDA फूड, त्याचा आयुक्त झाला आणि त्याचा आयुक्त झाल्यापासून गुटखा ते पनीर एकच रट्टा. आणि फक्त मुंबईच नाही, धाडी मुंबईत, मराठवाड्यात, छत्रपती संभाजीनगरात, तिकडे नागपूरमध्ये, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्र हादरून टाकला. आणि मग जर सेनापती तुमचा समोरनं लढणारा असला तर पाठीमागच्या प्रत्येक सैनिकात वीरश्री आत येते. त्यामुळं एफडीएचे जितके लोक आहेत त्यांना जर तुकाराम मुंडे सारखा नेता मिळाला, म्हणजे आयुक्त मिळाला, तर त्यांनी जो झपटा लावला, गुटखा, खर्रा सगळा बंद. त्या तुकाराम मुंडेची आता इतकी धास्ती झालेली आहे, म्हणजे तो जो आपला बाबा रामदेव आहे त्यांनाही वाचवासन सुरू केलं, वाचवा वाचवा मला. आणि पहिली धाड त्यांनी त्याच्याच औषधांवर टाकली होती आणि माल जप्त करून त्याला बंद केला, म्हणजे दुकानं बंद केली. आता तुकाराम मुंडे हे जे अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून हे खाते देशभरात चर्चेत आलेले आहे. सरकारने या विभागाला गांभीर्याने घेतले नसल्याने आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. भेसळीने कॅन्सर आजारात वाढ झाली आहे, माल तपासणीसाठी पाठवला जातो तो अद्यावत नाही, असे आव्हाड म्हणाले. तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबी करून 250 लाख रुपये गोळा केल्याची धक्काधक माहिती जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभेत दिली. तुकाराम मुंडे यांची मोठी सुपारी देण्यात आलेली आहे. 250 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ड्रग लॉबी, मेडिकल कंपन्या अशा अनेक एकत्र येऊन तुकाराम मुंडे यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. पुढच्या आठवड्यात मी नावानिशी सगळं समोर आणणार असल्याचा आव्हाडांनी म्हणाले. अन्न व प्रशासन विभाग झिरवळ चालत नसून ते आणखी कोणीतरी चालवत आहे असा आरोप देखील आव्हाडांनी केला. तुकाराम मुंडे यांची विकेट काढायला 250 कोटी रुपये जमा केले जात असल्याचं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. अधिकारी त्याच ठिकाणी आहेत, अधिकाऱ्यांची देखील लॉबी आहे. पालघरला गुटखा उतरला की महाराष्ट्रात कसा फिरतो असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. सोमवारी मी याचा गौप्यस्फोट करणार आहे, यामध्ये कोण आहे याबाबत सांगणार आहे, जितेंद्र आव्हाड म्हणाले. लॅबमध्ये गेलं की फेल होतं, सेटलमेंट केली जाते, असंही आव्हाड म्हणाले. मंत्री नरहरी झिरवळ हा सामान्य माणूस, साधा माणूस आहे, त्याच्यावर दबाव आहे, त्याचा राजीनामा झाला असता, इतका दबाव आल्या असल्याचे आव्हाड म्हणाले. तुकाराम मुंडे आल्यापासून पहिल्यांदा बाजारातून सर्व गायब झाले आहे. महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर जनतेचं यात लक्ष घातलं पाहिजे. सगळे मंत्री महोदयांच्या निर्देशात आणलं आहे. तांदळाची भेसळ आश्रमशाळेत जाती ती कोण रोखणार असा सवाल देखील आव्हाड यांनी केला. हे थांबणारी व्यक्ती इथे येऊन बसला आहे, माव्यात किती सोपी भेसळ आहे असं मुंडे म्हणाले. एफडीए कडून चांगली कार्यवाही सध्या चालू आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. अधिकाऱ्यांना गाड्या नाहीत, कार्यालय नाहीत, अत्यंत दयनीय अवस्था आहे, गाड्यांची व्यवस्था केली जाईल असे झिरवळ म्हणाले. तुकाराम मुंडे यांच्यातील टी हा टायगर मधला टी झाला आहे, ते चांगलं काम करत आहे, त्यांना 3 वर्ष ठेवलं पाहिजे असे सुधीर मुंगीटवार म्हणाले.
तुकाराम मुंडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे, असे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले. म्हणजे सगळे आमदार खासदार तुकाराम मुंडेच्या साठी खुश आहे. आणि तुकाराम मुंडे काय करतायत? तुकाराम मुंडे महाराष्ट्रात होणारी भेसळ, ज्यामुळे कॅन्सर होतो, औषधं, या सगळ्या गोष्टींवर तुकाराम मुंडे तुटून पडलेले आहेत. तुकाराम मुंडेने आता एक नवीन आदेश काढला आणि तो आदेश म्हणजे आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर आपल्यासमोर तो बिस्लरीची पाण्याची बॉटल आणून ठेवतो. आपण ती उघडतो आणि बिलामध्ये मग त्या बाटलीचे पैसे लागतात. हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या. समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका, तुकाराम मुंडेंचा आदेश. नियमाचं पालन केलं तर कोणीही कार्यवाही करणार नाही, पण जर नियमाचे पालन केले नाही तर कोणी वाचवू शकणार नाही, असा इशारा तुकाराम मुंडे यांनी सर्व हॉटेल्सना दिला. राज्यात सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, इटरीज आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते यांचे नियम पालन करणे बंधनकारक आहे. जर याचं उल्लंघन केलं तर त्यांना कोणी वाचू शकणार नाही, असं मुंडे म्हणाले. तसेच हॉटेल्स ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत देणं गरजेचं आहे. तसा बोर्ड त्यांनी समोर लावावा, अन्यथा कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा दिला. राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषधी प्रशासनाने सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र ही मोहीम राबवलेली आहे. त्यासाठी सर्वच नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा कार्यवाही केली जाईल, असं तुकाराम मुंडे म्हणाले. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर सर्व ठिकाणी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करण्यात यावं. बाटलीबंद पाणी देऊ नये, तसा बोर्ड त्यांनी समोर लावला. जर एखाद्या ग्राहकाने या व्यतिरिक्त बाटलीबंद पाणी मागितलं तरच ते त्यांना द्यावं. जर त्याची अंमलबजावणी केली नाही तर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा तुकाराम मुंडेंनी दिला. हॉटेलांनी ग्राहक आल्यावर त्यांना सुरक्षित पाणी, द्रव साधन, हॉटेल टॉवेल, साबण देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्राहकाचे आरोग्य सुरक्षित राहते, असं तुकाराम मुंडे म्हणाले. अन्नात कुठेही भेसळ होऊ नये यासाठी काही पावलं उचलण्यात येतात. त्याची जबाबदारी राज्याच्या FDA आयुक्तांवर असते. 23 जून रोजी एक आदेश काढण्यात आला. त्यानुसार हे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी हे आदेश दिला. अन्न व सुरक्षा मानके यानुसार रजिस्ट्रेशन करावे. अन्न उत्पादन मानके 2011 यांच्यासह नियमाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तसेच शाळेच्या मुलांना सुरक्षेसाठी नियमाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आता किचन कसं असावं हॉटेलमध्ये, म्हणजे यावेळेला आता हॉटेलवाल्यांचीच त्रास आहे. भिंती आणि फ्लोअर हा टाईल्सचा असावा. त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात. त्यातून पाणी झिरपू नये. हे करताना पुरेशी हवा खेळती हवी. किचनला एक्झॉस्ट हवा. कच्च्या मालासाठी वेगळा सेक्शन असावा. स्वयंपाक करण्यासाठी वेगळा सेक्शन. कच्चं आणि शिजवलेलं अन्न वेगवेगळे असावे. शाकाहारी, मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवावे. इलेक्ट्रॉनिक फ्लॉइड ट्रॅप बसवावे. पेस्ट कंट्रोल नियमित करावं. अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल, उंदराचा दुर्प्रभाव नसावा. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यावर त्यांच्यासाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावे. राज्यातील सुरक्षित अन्न निरोगी महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये आम्ही आतापर्यंत राबवलेल्या तपासण्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यात. अस्वच्छ, अपायकारक स्थितीत अन्न तयार करणे, वापरलेल्या तेलांमध्ये अन्न तयार करणे, अन्न पदार्थांचे कमी प्रतीचे पॅकेजिंग, अशा सगळ्या गोष्टी दिसून आल्या. दरम्यान पावसाळी अधिवेशनातही तुकाराम मुंडे यांच्या कारवायाची धडाक्यावर चर्चा झाली. तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात यावी यासाठी हे जे आरोप लावले जितेंद्र आव्हाडनी, त्यावर प्रक्रिया देताना ते म्हणाले की मला याची काही कल्पना नाही. एकूण तुकाराम मुंडेंनी हे दाखवून दिलं की अधिकारी कसा असावा. दुर्दैव एवढं की पूर्ण महाराष्ट्रात 1-2च तुकाराम मुंडे आढळतात, बाकी सगळे गुंडे आढळतात. हा त्रास आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.